गणेश मंदिरातून मूर्तीसह दानपेटीतील रोख रक्कम लुटल्याचा गुन्हा 7 तासात उघडकीस. मान्य पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर सातारा, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री अमोल ठाकूर व मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू तहसीलदार कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व गुन्हे प्रकटीकरण शाखा पथकाने बैलबाजार रोड मलकापूर तालुका कराड जिल्हा सातारा येथील गणेश मंदिरातून चोरी करणाऱ्या 3 विधी संघर्षित बालकास घेतले ताब्यात. दिनांक 10/2/2025 रोजीच्या मध्यरात्री बैलबाजार रोड मलकापूर तालुका कराड जिल्हा सातारा येथील गणेश मंदिरातून रोख रक्कम व चांदीचे आवरण असलेली धातूची गणपतीची मूर्ती चोरी झाल्याचा प्रकार झाला होता. सदरबाबत कराड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व त्यांचे पथक कसोशीने सदर गुन्ह्याचा तपास करीत होते. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्हीचे फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदार यांच्या आधारे सदर गुन्ह्यातील 3 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गुन्ह्यास चोरीस गेलेला माल, रोख रक्कम व चांदीचे आवरण, धातूची गणेश मूर्ती असा एकूण 14,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर विधी संघर्षित बालक आणखीन अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्याचा संशय निर्माण होत असल्याने मागील काही काळात कराड, पाटण, मसूर परिसरात मंदिरातील झालेल्या चोऱ्या याबाबत तपास पोलीस कसोशीने करीत आहेत. सदर कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सातारा, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर सातारा, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर व मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू तहसीलदार कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक अंदेलवार, पोलीस हवालदार विजय मुळे, सज्जन जगताप, पोलीस नाईक अनिल स्वामी, पोलीस शिपाई आनंद जाधव, धीरज कोरडे, अमोल देशमुख, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील, सोनाली पिसाळ यांनी केली आहे. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड.